मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जमाते इस्लामी हिंद महिला विभागातर्फे आम्ही इथे सर्वजण मणिपूर येथील संपूर्ण देशाला आणि मानव जातीला कलंकित करणारी असा जी घटना घडलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आलेले आहे आणि SDO साहेबांना त्या संदर्भात आम्ही निवेदन पण केलेलं आहे आणि आमची हे मनस्थिती आमचा हे विचार आहे की ती गोष्ट जी आहे मणिपूरमधली अशी घटना घडली की तिथे एक कारगिल योद्धाची पत्नीला म्हणजे आपण विचार करू शकता की कारगिल योद्धाची पत्नीला निवस्त्र करून त्याच्या दिंडी काढण्यात आली आणि त्या पाप्यांवर त्या कुकर्म्यांवर 50 दिवस नंतर FIR नोंदणी करण्यात आली। तर आमच्या इथे असं आहे आता असं चाललं आहे की सतत स्त्रियांवर नेहमीच अत्याचार, बलात्कार आणि शोषण करण्यात येत आहे आणि आमचे जे सरकार आहे त्यांना ह्या बहिणींची चीख ऐकू येत नाही आणि त्यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी आम्हाला मोर्चे काढावा लागत आहे। जंतर मंतर, दिल्लीच्या जंतर मंतरवर आम्हाला धरणे द्यावं लागत आहे आणि त्या पापींवर कारवाई व्हावी याच्यासाठी आम्हाला ते मोर्चे काढण्यात येत आहे। तर हे किती निंदनीय आणि शोकांतिक गोष्ट आहे, आपण याचा विचार करू शकता। तर आमची हे मागणी आहे की सरकारने जे मणिपूरचे पापी आहे त्यांना भर चौकात फाशी देऊन त्यांना शिक्षा द्यावी आणि असं ते एक उदाहरण ठेवला जाईल की कोणी असा दुष्कर्म करण्यापूर्वी एकदा विचार करावा लागेल। तर ही आमची मागणी सरकारला आहे। हम महिला विभाग जमात इस्लामी हिंद व महिला मूल निवास खवातीन यहाँ पर जमा है और हम मणिपुर के इस वाक़े की सब मजम्मत करते हैं। वो वाक़ा जो कि बहुत ज़्यादा शर्मनाक वाक़ा है, उसने पूरी यानी दुनिया को हिला दिया उस वाक़े ने कि 2 खवातीन को बरहना करके फिर उनकी परेड कराई गई। इस वाक़े से एक बहुत घिनौना वाक़ा है कि इस वाक़े से पूरी इंडिया का नाम पूरी दुनिया में बिल्कुल शर्मनाक ये हो, शर्म से इंडिया एकदम पानी वाला वाक़या है कि खवातीन के साथ इस तरह से सलूक किया गया और एक जहनीत बनती जा रही है कि ज़रा से फसाद कुछ हुए कि खवातीन के साथ ये मामला हो रहा है। तो यहाँ पर हमारी मांग ये है कि इन लोगों को सख्त से सख्त सज़ा दी जाए। यहाँ पर तो मैं तो ये कहूँगी कि यहाँ पर उन लोगों को जो जिनाकारी है, रेपिस्ट जो लोग हैं, उन लोगों को सज़ा कुरान ने जो कहा वो सज़ा दी जाए कि उन्हें ज़मीन में गड़े करके एक आधा दफन करके उन्हें पत्थर मारे जाए ताकि लोग उनसे इबरत हासिल करें और सज़ा ऐसी सख्त सज़ा दी जाए कि यानी मजलूमों को इंसाफ मिले और यानी मुजरिमों को सज़ा मिले और पूरी दुनिया इबरत हासिल करे कि जब ख़वातीन के साथ इस तरह से जब सलूक किया जाएगा तो इस तरह से इन्हें सज़ा दी जाएगी। हम अपील करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा यानी उनको लोगों को एक सख्त से सख्त सज़ा दी जाए। name of Allah, the most beneficent and merciful. Today we have came over here as delegation Jamaat Islami Hind Women Wing Husar, and today I am speaking about the Manipur incident that has came to life recently. As being an Indian woman, it is, when I talk about it, it's very shameful, and when I think about it, my heart overcome with shame and grief. Any decent person could not even bring himself to watch the viral video of naked woman that has gone viral. By standing over here, we cannot imagine the pain, the hurt, the horror, the Manipur women they have went through this. So, by this memorandum, I appeal honestly and humbly to the President of India, to the all ruling and governing parties of India, to the Prime Minister of India and to the Chief Justice of India to take prompt action against those enablers and the real powers behind those enablers. Also, I request the whole nation to please wake up and raise the voice against the Manipur incident, because I think this is the very last chance to save the actual soul and real nature of our beautiful India. Also, my one question is to those people, those who are still silent upon this whole incident, that this kind of nation you actually want your next generation to grow up over here. Please think upon it. Please think upon it. And again, I want that everyone in India
all the decent, all the educated families of India to get into this matter and raise our voices against the matter. Let us raise our voices against the Manipur incidents by this slogan, वतन के जानिसार हैं, वतन के काम आएंगे, वतन के जानिसार हैं, वतन के काम आएंगे, हम इस ज़मीं को आसमान बनाएंगे, हम इस ज़मीं को आसमान बनाएंगे. May the Almighty heal them and grant ease those who are suffering in the Manipur. Thank you. मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव.